बुद्धी बळी अवघे कष्ट एक तरी करीती खेळाचे कौतुक तौसे सांसारिक मुक्तासी ऐसे संसारिक मुक्तासी तसं मुक्त जीवाला हा प्रपंच हा संसार त्या ठिकाणी जन्ममरणाचा फेरा कसा वाटतो म्हणले त्या बुद्धिबळातल्या त्या प्याल्याप्रमाणे वाटतो. लाकडाचे असता नाही सगळं मग ते मेले काय फेकून दिले काय त्यांना काही घेणं देणं सुख नाही आणि दुःख नाही. तसं या आत्म्याला जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. त्या ठिकाणी आत्मा तो अमर है. किसे व्यर्थ डरते हो तुम्हें कौन मार सकता है तुमने क्या लाया था जो तुमने खो दिया है. क्यों व्यर्थ चिंता करते हो. गीता सांगते चिंता कशाला करता. बरं खरंच सांगा येताना काही घेऊन आलं जाताना काही घेऊन जाणार आहे. तर याचा बोध आपल्याला होत नाही म्हणून मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेवनी या छंद माझे माझे माझं म्हटलं दुःख झालं. कुणाचं पोरग माझं कुणाची मुलगी माझी कुणाची पत्नी माझी माझी म्हणला की दुःखाला चिटकत आहे का नाही. कोणत्याही गोष्टीला माझं म्हणलं की दुःख येत आहे. तसं सर्वातून जो मुक्त राहतो का हे माझं काहीच नाही. अकेला आहे अकेला जाएगा. बरोबर आहे का. भगवत म्हणले महाराजांचे यमापशी वशिला चालत नाही. तू लाख हिफाजत कर ले तू लाख करे रखवाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. पिंजरा खाली राहतोय. किती प्रयत्न करा माणसं राखण बसले रेमडेसिवीर इंजेक्शन घेऊ आले कितीतरी खर्च केले पण नाही हाती लागलं. सकाळी पॉझिटिव्ह म्हणून दवाखान्यात गेलो संध्याकाळी मडच घरी आलो. आणू सध्या दिलं नाही घरी तिकडच कार्यक्रम केला मड मड. एका घराला तरी आपल्याला आपण सावध म्हणून मी सांगत असतो आता तरी पुढे हाची उपदेश नका करू ना असा आयुष्याचा. ज्यांना बोनस आयुष्य मिळाले त्यांनी तरी परमार्थात ते आयुष्य घालवावं पण आपण घालवीत नाही. आपला असं रिंगण करायचं तिथंच यायचं येणं घालायचे नुसतं येणं काढायचे आणि इकडं पुन्हा काकड्यात म्हणायचं आमच्या आबासारख्यानी दादासारख्यानी पाक उठून प्रभांच दुःखामुळं तुमची मान हलायली ना मग तुम्हाला कळतं का दुःखामुळे तर सावध झालं पाहिजे का नाही. कवा म्हणता शेवटला काय हा ऐसी युगाची वृत्ती रघुनाथा रघुपती त्वाई सुखे संसार प्रती स्वानंद स्थिती क्रीडावे स्वानंद स्थिती क्रीडावे. स्वानंदाच्या स्थितीमध्ये स्व आनंदामध्ये रघुनाथ आहे रामा तुम्ही वर्तन करावं अशी असणारी ही प्रपंचाची या संसाराची स्थिती आहे. मात्र तुम्हाला याच्यातली कुठलीही गोष्ट बाधा करू शकत नाही म्हणून तुम्ही आनंदाने या ठिकाणी वर्तन करावं. तुमचं जे काही वाटेला आलेलं कर्म आहे सगुण स्वरूपामध्ये जे तुम्हाला कार्य करायचं आहे त्याच्या करता तुम्ही काय करा समाधीचं उत्थान करा पूर्व अवस्थेला प्राप्त व्हा पुढील कार्याचा विचार करा असं वशिष्ठ गुरु सांगू लागले. औडंबरीचा आंबास फळ रस गोड परिमिथ्या मुळ दैवी मिथ्या लौकिक सकळ जाणून अविकळ लोक संरक्षी जाणून अविकळ लोक संरक्षी. या विश्वाचं संरक्षण करण्याकरता बघा औडंबरीचा आंबा म्हणले सबळ दिसायला सोरी व चित्री व फळ आत सेनवरी नियण. माऊलीने सांगितलं का नाही जे शोकेस मध्ये ठेवायचे जी फळं असतात ना सीताफळासारखं सीताफळ दिसतंय आंब्यासारखा आंबा दिसतोय. आता होतं बघा महालक्ष्मीच्या पुढे ठेवले होते ते असे फळं दिसायचे. मी गेलो आणि ते चापून असं बघितलं मालकी म्हणजे काय करतात मला आंबा खायलो. आता म्हणजे ते खायचा आंबा आहे काय बघायचा आंबा आहे. या मोसमध्ये आंबा आहे काय तो मी म्हणलं मला वाटलं बरं झालं आणले कुठून तरी बघतोय तो कशाला ते नुसतं बघायचं. शोके सोली व चित्री व फळ नुसतं पाहण्यासाठी जाऊन खाईन म्हणलं तर तसं हे जगताची अवस्था आहे महाराज. हे मिथ्य आहे नुसतं दिसणार आहे लटक आहे माईक आहे माईक पदार्थ दुःखाची जनती आणि याच्या करता म्हणले रामा हे तुम्हाला बाधा करू शकत नाही. तुम्ही त्या ठिकाणी आनंदानं वर्तन करावं असं वशिष्ठ गुरु सांगतात. बहुरूप्यांची रावराणी न सोनी करीते संपादनी दैवी तू श्रीराम राजा राजपणी मर्यादा रक्षणी वेदोक्त मर्यादा रक्षणी वेदयुक्ता. मर्यादेचं रक्षण करायचंय रामा आणि हे वेद
वेदयुक्तानं सांगितलं तुम्हाला पूर्ण करून दाखवायचंय. बहुरूपियामधली जी काही राजा राणीचा वेश घेतलेला असतो, पात्र केलेलं असतं, ते खरं असतं. मग तसं पात्रापुरतं जसं वर्तन करायचंय, आचरण करायचंय, हे रामाला उपदेश आहे. वचिष्ठ गुरुजन यांच्या माध्यमातून आपल्याला उपदेश आहे. मी पाठीमागे सांगून गेलोय, इथं कुणी वडील म्हणून आहे, कुणी आई म्हणून आहे, कुणी बहीण म्हणून आहे, मुलगी म्हणून आहे, मुलगा म्हणून आहे, प्रत्येकाला पात्र दिले वाटून. आपलं पात्र नीट करायचंय. आणि जोपर्यंत आपलं पात्र वटत नाही तोपर्यंत आपण या विश्वरूपी व्यासपीठावर आहे. ज्या दिवशी आपलं पात्र पूर्ण झालं त्या दिवशी काळाचा पडदा पडला, आयुष्य मर्यादा संपली, पुन्हा आपण त्या व्यासपीठावर दिसणार. दिसतोत का पुन्हा? आयुष्य संपल्यावर आयुष्य जाता आहे पहा, काळ जपत असे महा, स्वहिताचा घोर व्हा, ध्यानी राहा. श्रीहरीच्या ध्यानात राहावं लागतंय. नाही तर मग असा डायरेक्ट कोशीला चलत नाही. ते पुन्हा विचारते कुठले महाराज, मी केळचा, मी कानडीचा, मी लवरीचा. कुठं राहत होतो ना, बाळूमामाच्या वाऱ्या करीत होतो, रामायण वाचित होतो, सांगत होतो. काही नोंद आहे का ते म्हणत आहे. आणि अशा काही फुकट गप्पा हाणल्या की ते रटे देत आहे, मारी ती जोडी ती, वशिला चलत नाही तिथं. म्हणून म्हणले हे सर्व असणार जसं मिथ्य आहे तसं हे जगत मिथ्य आहे. मात्र तुम्हाला हे फक्त पात्र करून दाखवायचंय. तुम्ही असणारे ब्रह्म आहात असं रामाला बोलू लागले. तू वाई निज अवतार वृत्ती, सुखे असावे संसाराप्रती, धर्म मर्यादा पूर्णोक्ती, स्वानंद स्थिती क्रीडावे, स्वानंद स्थिती क्रीडावे. या प्रपंचातली, या संसारातली सर्व मर्यादेचं रक्षण करून राहावा. तुम्ही स्वतःच्या आनंदाने त्या ठिकाणी क्रीडा करावी, वर्तन करावं, आचरण करावं. ही सर्व असणार तुम्हाला बाधा करू शकणार नाही. परंतु याचं लौकिक आचरण या विश्वासाठी, जगासाठी त्या ठिकाणी आदर्श राहणार आहे. म्हणून रामा सावध व्हा असं वचिष्ठ गुरु बोलू लागले. तोंडी नवग्रहाची बेडी, सोडवी देवाची पावली, उभवी रामराज्याची गुढी, आज्ञा धडपुडी त्रिलोकी, आज्ञा धडपुडी त्रिलोकी. ही आज्ञा म्हणले तिन्ही लोकांमध्ये तुमची असणारी कीर्ती होणार आहे. रामराज्याची गुढी उभारा, देवाची बांधवडी सोडा. त्या ठिकाणी हे सर्व कार्य करण्याकरता हे रामा सावध व्हा असं वचिष्ठ गुरु बोलू लागले. सांडी समाधीची भ्रांती, धनुष्यबाण घेऊन हाती, रामनामाची ख्याती, त्रिजगती उद्धरी. या त्रिजगताचा उद्धार करा रामा. हातामध्ये धनुष्यबाण घ्या. ही असणारी समाधी अवस्थेची भ्रांती सोडून द्या रामा. सावध व्हा. वचिष्ठ गुरु हा बोध ब्रह्मज्ञानाचा प्रभू रामचंद्राला करतात. ऐसे वशिष्ठ सांगता, रामा परमानंदी तल्लीनता, त्यांच्या प्रबोधाची कथा होय सांगता वाल्मिक. होय सांगता वाल्मिक. वाली याची कीर्ती वाढली, गहनन केले रामायण रामाने. त्या वाल्मिक ऋषीनं लिहून ठेवलंय. ती कीर्ती वचिष्ठ गुरुला त्या ठिकाणी सांगावी लागली. नवे रामाला त्याप्रमाणे आचरण करून दाखवावं लागलं. एका वाळ्याची कीर्ती वाढली आणि त्यांनी शतकोटी रामायण लिहिलं. पण याचं कारण काय? फक्त राम नाम. मुखाला नाम आलं पाहिजे. नामचिंतन, नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. पण नेमकं आपल्याला तेच जमत नाही. आणि तीच कीर्ती या ठिकाणी म्हणले विस्तारित रूपानं वखाणी केली, मांडली, सांगितली असं नाथबाबा बोलू लागले. या परी श्री रघुनाथा, वशिष्ठी स्वय प्रबोधिता, रामा परमानंदी लयंगता, कार्यार्था स्फुरेना, कार्यार्था स्फुरेना. या ज्ञानानं म्हणले त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला जी काही समाधी अवस्था प्राप्त झालेली होती आणि त्याच्यातून म्हणले कार्याचं स्मरण होईना. कारण समाधी अवस्था प्राप्त, ब्रह्मज्ञानानं समाधी अवस्थाच लागते. इथं सगळ्या जरा अध्यात्माचं सांगायचं चालू केलं का, ब्रह्म काय, माया काय, अहम ब्रह्मस्मी असं म्हणलं, माणसं मग डोळे घालते. ते म्हणजे महाराज तुमचं चलू द्या, ते ब्रह्म माया तुमच्याकडेच राहू द्या. आमची आम्हाला माया पडली. किती वेळ झालं येऊन बसलो तर अजून तुमचं उरकाना, तुमचं ज्ञान तुमच्या तिकडे ठेवा म्हणजे. तसं म्हणले इथं प्रभू रामचंद्राची जी अवस्था झाली, कारण त्या ब्रह्मज्ञानानं समाधी
समाधी अवस्थेतून सर्व कार्याचं विस्मरण झालं होतं, म्हणून पुन्हा पुन्हा वशिष्ठ गुरु सावध करू लागले. ऐसे जाणून या पूर्ण तेव्हा वसिष्ठे आपणा सुषुम्ना नाडी प्रवेशना करी प्रबोधना श्रीरामा. आणि मग त्या ठिकाणी म्हणले या वशिष्ठ गुरुच्या लक्षात आलं काही केल्यानं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र सावध होत नाहीत. मग सुषुम्ना नाडीमध्ये प्रवेश केला कुणी? वशिष्ठ गुरुनी. हे उत्थान नाडी पिंगला इडा पिडा हे सर्व योगाचे त्या ठिकाणी असणाऱ्या गोष्टी आणि त्याच्यामध्ये असणारं काय होतं या हे सर्व वशिष्ठ गुरुला माहित असते. आणि म्हणून त्यांनी म्हणले पिंगला नाडीनं प्रभू रामचंद्राच्या देहामध्ये प्रवेश केला त्या ठिकाणी असणार. आणि प्रवेश केल्याच्या नंतर आतमध्ये जाऊन ब्रह्मज्ञानाचा उपदेश वशिष्ठ गुरु प्रभू रामचंद्राला करतात. वशिष्ठ चैतन्य रूपापना तेने चैतना चैतविली पूर्ण चैतन्य चैतविला प्राण सावधान हृदय करणे. सावधान हृदय करणे. हा देह निश्चित पडलाय समाधी अवस्थेमध्ये, याला चेतनेनं चेतवावं लागतंय. तसं चैतन्य रूपानं आपण काय म्हणतो त्या ठिकाणी असणारा हा पिंड देह पडल्याच्या नंतर सदेह वैकुंठ तुकाराम महाराजांनी केलं, पण ते प्राणज्योत जी असते का ते चैतन्य रूप धारण केलं वशिष्ठ गुरुनं. प्रभूच्या असणाऱ्या शरीरामध्ये प्रवेश केला आणि चेतनेला चैतन्यानं चेतवलं. याच्यामध्ये जर गरम असला हात पाय गार पडले तर पुन्हा मध्ये चैतन्य संपलं. तसं ती अवस्था प्रभू रामचंद्राची झाली. म्हणून वशिष्ठ गुरुनं प्रवेश केला आणि प्रभू रामचंद्राला सावध केलं. सावध केल्याच्या नंतर काय झालं? प्राण प्रवेशे 16 सवडी चैतविल्या सर्वही नाही तेने नेत्राची जापडी शनी शनी गाडी उघडिता जाय. क्षणे क्षणे गाडी उघडिता जाय. क्षणा क्षणाला डोळ्याची उघड झाप प्रभू रामचंद्र करू लागले. 16 प्रकारच्या प्राणाला त्या ठिकाणी असताना प्रभू रामचंद्राच्या वशिष्ठ गुरुनं त्या ठिकाणी म्हणले काय केले? चेतना दिली. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय झालं म्हणजे चैतन्य अवस्था प्राप्त झाली. पुन्हा पुन्हा प्रभू रामचंद्र जे काही डोळे लावून घेतले होते तर त्या ठिकाणी म्हणले काय करू लागले? उघड झाप डोळ्याची आणि प्रभू रामचंद्र करू लागले. शरीराची हालचाल होऊ लागली देहाची. पुढे काय झालं? उन्मलित दोन्ही नयन श्रवण झाले शब्द यतना शरीर झाले सावधान परिजीवपण असेना. परिजीवपणे असेना. मूळ स्वरूपावरती असणारे प्रभू रामचंद्र आलेले नाही. जीवपण असेना म्हणले. हे सर्व गोष्टी वशिष्ठ गुरुने केल्या. त्या ठिकाणी असणारं चैतन्य निर्माण केलं. प्रभू रामचंद्राला समाधी अवस्थेतून सावध केलं. डोळ्याची उघडझाप सुरू झाली. त्या ठिकाणी असणार ते सर्व दिसायला होते म्हणले. परंतु जीवपण असेना. मग असं पाहिल्याच्या नंतर वशिष्ठ गुरुनं काय उपाय केला? श्रीरामाच्या निज देही मुळीच जीवपण नाही तो देहीचा विदेही चैतन्य विग्रही श्रीरामा. वशिष्ठ गुरुच्या लक्षात आलं सर्व काही कार्य केलं, परंतु या ठिकाणी म्हणले मूळचा असणारा तो काय आहे? चैतन्य विग्रही आहे त्या ठिकाणी. आणि म्हणून करता म्हणले ज्याची देहाची विदेह अवस्था आहे अशा रामाला या सर्व असणाऱ्या गोष्टीचा युक्तीचा उपयोग झाला नाही. हे वशिष्ठ गुरुच्या लक्षात आलं. नातळता जीव शिव पण या परिश्री रघुनंदना स्वय झाला सावधान वशिष्ठे पूर्ण बोधिला. वशिष्ठ पूर्ण बोधिला. आणि मग अशा अवस्थेनं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र सावध केले. सर्व असणारा बोध वशिष्ठ गुरुनं प्रभू रामचंद्राला केला. त्या बोधाचा परिणाम असा झाला मूळ स्वरूपाची जाण मूळ अवस्थेला प्रभू रामचंद्र प्राप्त झाले. प्रबोधोनी श्री रघुनंदना वशिष्ठे उन्मिलित केले लोचना विश्वामित्रानंद गणा सुरगणा संतोष. सर्व युक्तीला वशिष्ठ गुरु प्रभू रामचंद्राला सावध केला. डोळे उघडले. हे सर्व दृश्य पाहिलं. विश्वामित्राला आनंद झाला. सुखावले ऋषीश्वर आनंदले मुनिवर अवघे करीती जय जयकार श्रीरामचंद्र प्रबोधे. श्रीरामचंद्र प्रबोधे. प्रभो रामचंद्र भगवान की जय. सर्वाला आनंद झाला. ऋषी मुनी सर्व
सर्व जेवढे पाहत होते त्यांचे असणारे नेत्र आनंदी झाले, म्हणले सर्वाला समाधान वाटलं, सर्वांनी नामगजर केला. न देखे गुणोश दर्शन, न देखे विधी निषेध लक्षण, न देखे कर्मा कर्मपण, श्री रघुनंदन प्रबोधी. श्री रघुनंदन प्रबोधी म्हणले कर्माकरण त्या ठिकाणी निषेध लक्षण बाकीच्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी पाहिल्या नाहीत. अशा त्या ठिकाणी अवस्थेमध्ये वशिष्ठ गुरुनं प्रबोध केला, बोध केला. त्याचा परिणाम असा झाला प्रभू रामचंद्र मूळ स्वरूपाला प्राप्त झाले. या परी श्री रघुनंदन सोय झाला, सावधान तो बोलिला विधी विधान, तेची कथन अवधारा. रामचंद्र सावध झाले आणि त्यांच्या मुखातून जे शब्द निघले, विधी विधान निघलं, ते मी तुम्हाला सांगतो असं नाथ बाबा बोलू लागले. गाव वशिष्ठा महामुनी, तुझे वाक्य प्रताप करणी, विधी निषेध हे दोन्ही, मी मनी नयनी देखो ना. गुरुवर्या वशिष्ठ गुरु, तुमचा असा मला बोध झाला, या सर्व असणाऱ्या जगतामधलं मिथ्य काय, सत्य काय, ब्रह्म काय, या सर्व गोष्टीची मला जाण झाली. एवढं तुमचं ज्ञान गहन आहे, श्रेष्ठ आहे, असं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र बोलले. स्वामी मुनीनाथा, तुझी गुरुवाक्य समर्थता, कर्म क्रिया कर्तव्यता, मद सर्वता उरली नाही. हे गुरुवर्या, तुमच्या एका एका शब्दाचा मला असा बोध झाला, आता या विश्वामध्ये माझ्यासाठी कुठलं कर्म क्रिया कर्मता हे काही राहिलं नाही. म्हणले कर्म करून मी अकर्म अवस्थेला कसा प्राप्त होतोय हे तुमच्या ब्रह्मज्ञानानं मला बोध झाला, असं प्रभू रामचंद्र बोलले. कार्य कर्तव्यता मद उरली नाही तत्वता, तरी तुझे वाक्य गुरुनाथा, मद सर्वता अनुलंघ्य. मला तुमचं हे जे काही वाक्य आहे, शब्द आहेत, याचं मी उल्लंघन करू शकत नाही. या विश्वातलं कुठलं कर्म मला बाधा करू शकत नाही, क्रिया बाधा करू शकत नाही. पण हे कशानं झालं? गुरुच्या बोधानं. गुरु विना ज्ञान त्या कैसे कीर्तन घडेल ना मी. गुरु शिवाय ज्ञान होत नाही. गुरुला त्या ठिकाणी नतमस्तक व्हावं लागतंय. गुरु माझे माये बाप, पाय पाता जळतील पाप, किंवा आधी गुरु शिवांधावे, हे सर्व वर्तन प्रभू रामचंद्रानं केलं. म्हणून म्हणले या विश्वातलं कुठलंही असणारे दुःख बाधा मला राहिली नाही, कर्म क्रिया कर्म करता राहिली नाही, असं सांगू लागले. तुझे वाक्य जैसे तैसे, जे बोलसी अनायासे, ते मज सर्वथा यासे, अति विश्वासे करणीये. तुमच्या मुखातून निघलेले जे ज्ञानाचे शब्द आहेत, जशाला तसे करण्याकरता मी त्या ठिकाणी प्रवृत्त आहे. तुमच्या शब्दावर माझा विश्वास आहे. गुरुच्या वचनावरती विश्वास धारण करावा लागतोय. आणि गुरुच्या शब्दावर जर विश्वास नसेल तर काही उपयोग नाही. हा विश्वास हाच परमार्थ आहे. आपला इथं विश्वास आहे म्हणूनच येऊन बसतो. येड लागले का इतक्या माणसाला यायला, आणि एकच बडबड करताय तुम्ही सगळे लोक बसतात मध्ये. तुम्हाला वेळ लागलाय का? ते तिसरं काय असतं तुमचा विश्वास नव्हता, तुम्ही म्हणता आहे बडबड करू नको, आम्हाला बघू दे, आमचं दर्शन घ्यायचं, तिकडे जायचं, असं म्हणलं असतं का नाही? म्हणलं असतात काय बसते? असं नाही. सगळ्याचा विश्वास आहे. कुणावर? रामावर, बाळू मामावर, एका संतावर. कारण विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याचे. विश्वासाशिवाय काही घडत नाही महाराज. तसं प्रभू रामचंद्र वशिष्ठ गुरुला बोलू लागले. सद्गुरुचे निज वचन, प्राणांतीहीन उल्लंघे पूर्ण, तेची शिष्याचे निज लक्षण, जे परिपालन गुरुवाक्य. कोणता शिष्य, कोणते गुरु? कोणते गुरु नाही. ज्या शिष्याचा आपल्या गुरुच्या शब्दावर विश्वास आहे, त्याच्या शब्दाचं उल्लंघन करत नाही, नाही तर मला खटकल का मग मी बाळू मामाकडे येतच नाही, डोक्याला येऊन देत नाही, जायचंच नाही तिकडं. तू जरा चांगला गुरु कर ना, परिपूर्ण. दुसऱ्याला काय हाला आडवा पडतो? तुझाच विश्वास नाही, पुन्हा दुसऱ्याला आणखी याला आणतो का? असं नाही महाराज. आपलाच विश्वास पाहिजे. आणि तसं म्हणले तो कसला शिष्य आहे? ज्याच्या गुरुच्या शब्दावर ज्याचा विश्वास नाही तो शिष्य नाही, अशिष्य आहे. आणि तोच खरा शिष्य, त्याचाच अधिकार गुरुवर चालतो जो गुरुच्या शब्दावर विश्वास ठेवतो, त्यांनी सांगितलेलं आचरण करतो, वर्तन करतो, पालन करतो, त्याचं नाव शिष्य. आणि तेच शिष्य परिपूर्ण अवस्थेला जाऊ शकतात. वेदशास्त्र स्मृती पुराण त्याची लक्षण, जे गुरुवाक्याचे परिपालन, हेचे विधान विधियुक्त. विधियुक्त विधान हे वाक्य विधीचं ब्रह्मदेवाचं वेदानं शास्त्रानं पुराणानं याला अनुमती दिलेली. जो शिष्य गुरुच्या वाक्याप्रमाणे वर्तन करतो, आचरण करतो,
तेव्हाच असणारा शिष्य त्या ठिकाणी असणारा सिद्धीला जाऊ शकतो, पूर्ण अवस्थेला प्राप्त होऊ शकतो असं सांगतात. हा, गुरु वाक्योल्लंघन येची महापाप दारुण महापापा प्रायश्चित्त विधान वज्र पाप पूर्ण गुरु वाक्यज्ञान. वज्राप्रमाणे पाप म्हणलं गुरुचं वाक्याचं उल्लंघन केल्यावर आपल्या माथेवर दोष बसतात. गुरुच्या आज्ञेचं गुरुच्या त्या ठिकाणी शब्दाचं उल्लंघन केल्यावर फार मोठा दोष होतोय. तेच महापाप आहे. तेच महापाप शिष्याच्या माथेवर बसतं. महापापाला प्रायश्चित्त पुन्हा घेता येत नाही म्हणून सांगतात. हा, गुरु अवज्ञा परिपाटी महापातक ज्यांच्या अंगुठी ऐश्या पापांच्या उठती कोटी वज्र पापांच्या कोटी गुरु अवज्ञा. वज्र पापाच्या कोटी ना कोटी पापाचे दोष म्हणजे वज्राप्रमाणे त्या ठिकाणी त्या शिष्याच्या माथेवर बसतात आणि मग त्या कोटीना कोटी रूपानं झालेले महापाप कर्मामुळे नरकाची अवस्था होती. अधोपतनाला जावं लागते. हे सर्व कार्य शिष्यानं गुरुच्या शब्दावर न विश्वास ठेवल्या मुळे आपलं तर तसंच आहे. विश्वास असला तर दगडातून ही देव प्रगट होत आहे. विश्वास नसल्यावर मंदिरात गेला पण काय करायचे, त्याचा विश्वासच नाही. ज्याचा विश्वास नाही त्याच्यासाठी एक क्षेत्र, त्याच्यासाठी विश्वास दुसरं काहीच नाही. बरोबर आहे का? ज्याचा विश्वास आहे का त्याला कुठेही देव आहे, जिथं भाव आहे तिथं ज्याला मानतात ते गुरु इथं. बरोबर आहे का? पण आपला जर पण त्या गुरुवर विश्वास नसला तर आपल्याकडे दोषाशिवाय महापापाशिवाय दुसरं काही येत नाही म्हणून सांगतात. गुरु अवज्ञेची मात स्वधर्मा कर्म करी घात अंगी रोकडा माझे अनर्थ नरक पात निवार. अनिवार्य हे कळू शकत नाही म्हणले. नरक पाताला जावं लागतंय. अनिवार्य याचं निवारण कुणी करू शकत नाही. ज्यांना गुरुची अवज्ञा केली, ज्यांना गुरुच्या शब्दावर विश्वास ठेवला नाही, गुरुचा असणारी अवहेलना केली, अनादर केला, त्याला एवढ्या दोषाला प्राप्त व्हावं लागतं आणि या दोषामुळे नरकाला जावं लागतंय म्हणून नाथबाबा सांगतात. सूक्ष्म सारांचा साऱ्या गुण सकळ निश्चय निश्चय पूर्ण अवघ्या एका सावधान आत्मज्ञान महालाभ. आत्मज्ञानानं महालाभाची प्राप्ती होती म्हणले. त्याच्यामुळं ही आत्मज्ञान आणि गुरुच्या मुखातून प्राप्त झालं पाहिजे. आत्मज्ञाने विन सकळा 14 विद्या 64 कळा त्या दुःख रूपे अवधिया विकळा सुख सोहळा आत्मज्ञानी. आत्मज्ञानावरून सुखाचा सोहळा प्राप्त करता येतोय. 14 विद्या 64 कळा प्राप्त होतात. पण कशानं? गुरुच्या मुखातून आत्मज्ञानाचा बोध घेतल्याच्या नंतर. सकळ सिद्धांत मर्यादा मुख्य ज्ञान आत्मविद्या एरी अवघिया विद्या ज्या प्रसिद्ध 14ही. प्रसिद्ध असणाऱ्या 14 विद्या आहेत, आत्मविद्या आहे, त्या ठिकाणी उपनिषद आहेत. याचं सर्वांच ज्ञान गुरुच्या मुखातून उपदेश घेतल्याशिवाय परिपूर्णतेला जाऊ शकत नाही. आत्मज्ञानाचा निज्ञाता गुरुगुणी अधिकता नाही अधिक दैवता मुख्य गणातीता तो वद्य. म्हणून या विश्वामध्ये वंदनीय फक्त आपला गुरु असतोय. हे आत्मज्ञान महाज्ञान ब्रह्मज्ञान गुरु शिवाय आपल्याला कोणी देऊ शकत नाही. ते वेदाकडून घेता येत नाही. नवे नवे शास्त्र पुराण हेही प्रत्यक्ष देऊ शकत नाही. फक्त गुरु देऊ शकतात. म्हणून या विश्वामध्ये आपलं हित करणार, आपल्या हितासाठी जर त्या ठिकाणी जागरूक राहणार कोण असेल तर ते आपले गुरु असतात. म्हणून गुरु शिवाय ज्ञानाचा बोध परिपूर्णतेला जाऊ शकत नाही. ज्ञान परिपूर्ण अवस्थेला प्राप्त होऊ शकत नाही असं सांगतात. ब्रह्मानी हरिहरा ते सद्गुरूंचे किंकरा सद्गुरुनी थोरा नाही सत्पात्र. या जगतातले ब्रह्मा विष्णू महेश हे 3 देव आहेत महाराज. पण त्यांना पण आपल्या गुरुकडे जावं लागतंय. त्याच्यामुळे देव जरी झाला तरी देवाला पण गुरुकडे जावं लागतंय. सांदीपानी ऋषीकडे घेतलं का नाही शिक्षण भगवान श्रीकृष्ण